नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सकाळची वेळ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर नाश्ता कसा बनवते किंवा नाश्ता बनवण्याची तयारी कशी करते किंवा जो नाश्ता आहे तो आपण डिनरमध्येच कसा यूज करू शकतो याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। तर सकाळची वेळ आहे, जसं की मी म्हटलं इथे दूध गरम करून घेत आहे कारण मला दही बनवायचं होतं आणि एक दिवस आड मी दही बनवत राहते कारण रामला देखील दही आवडतं आणि कधी राईस वगैरे बनवलं तर मी सोबत कोशिंबीर रायता वगैरे बनवण्यासाठी देखील दह्याचा उपयोग करते। तर इथे सुरुवातीला इथे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि सोबतच आता मी चहा देखील ठेवला होता, पण खूप थंड होत आलाय। म्हटलं सुरुवातीला दही बनवून घेऊयात आणि नंतर शांत बसूनच एकांत निवांत असा चहा घेता येईल कारण राम देखील अजून झोपलेलाच होता। तर दूध गरम करून घेतलेलं आणि थोडंसं कोमट झालं की त्यानंतर त्यामध्ये मी जे आपण मुरवणी आहे दह्याचं ते घालून घेणार आहोत। तर 2 चमचे किंवा 1 चमचा देखील तुम्ही घालू शकता आणि एकाच डायरेक्शनने थोडंसं हलवून घ्या आणि त्यानंतर बंद पॅक डब्यामध्ये असं थोडंसं जिथे दमट वातावरण असेल तिथं ठेवून द्या। तर नेक्स्ट डेला अतिशय छान असं दही तयार होतं आणि दही तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा थोड्या वेळा, तर लगेच सेट होतं आणि खाण्यासाठी देखील रेडी होतं। तर साखर टाकून किंवा वेलची पूड टाकून आणि किंवा गुळ पावडर टाकून देखील तुम्ही एन्जॉय करू शकता। तर रामला देताना मी थोडीशी गुळ पावडर ॲड करून देते आणि त्यानंतर उरलेलं जे आहे त्याचा रायता वगैरे बनवते। त्यानंतर आता दह्याचं तर काम इथे झाले। तर आता जे दूध मी रोज सुरुवातीला रामसाठी घेतो तर ते इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर सोबतच म्हणलं आता दुसऱ्या दिवशी जो नाश्ता बनवायचा आहे त्याची तयारी करून घेऊयात। तर मी असंच करते, फर्स्ट डेला जो नाश्ता बनवणार म्हणजे प्रेझेंट डेला त्याच्या नेक्स्ट डेची तयारी देखील लगेचच लवकर दुसऱ्या दिवशी बनवायची आहे त्याची देखील तयारी करून घेते, जेणेकरून की खूप इझी होऊन जातं। तर नेक्स्ट डेला मी इथे आता बनवणार होते डोसा। तर सुरुवातीला मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी त्यामध्ये उडीद डाळ घेतलेली आहे। तर तुमची मोठी फॅमिली वगैरे असेल तर तुम्ही क्वांटिटी देखील वाढवू शकता। तर 2 वाटी तांदळासाठी मी इथे 1 वाटी उडीद डाळाची अशी क्वांटिटी घेतलेली आहे। तांदूळ कोणत्याही ब्रँडचं तुम्ही यूज करू शकता, अतिशय डोसे असे स्पंजी होतात। आणि त्यानंतर 1 चमच्याच्या करीब मी इथे पोहे ॲड केलेले आहे, म्हणजे जो मोठा चमचा असतो तो, म्हणजेच आपला जर पोहे खाण्याचा चमचा घेतला तर 2 चमचे अराउंड आणि त्यानंतर थोडेसे असे मेथीदाणे घेतलेले आहेत। तर हे मी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवले होते त्यामुळे थोडीशी हळद लागली होती म्हणून वॉश करून ॲड केलेले आहेत। त्यानंतर हे जे इन्ग्रेडियंट मी मिक्स केलेलं आहे त्याला छान 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलं आणि त्यानंतर इथे 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि कॅसरॉलमध्येच मी हे भिजवण्यासाठी ठेवणार, जेणेकरून की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी हे वाटून घेईल त्यावेळेस कॅसरॉलमध्येच फर्मेंट होण्यासाठी ठेवील आणि थोडंसं दमट वातावरणामध्ये ठेवायचं, जेणेकरून की फर्मेंट व्हायला छान प्रोसेस होईल। तर आज दिवसभर मी 7 ते 8 तास त्याला भिजवून देणार आणि त्यानंतर जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस मी हे सर्व जे मिश्रण आहे ते थोडंसं अगदी पाणी घालून वाटून घेणार मिक्सरला। तर ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी कसं पेस्ट वगैरे बनवून घेते। तर सुरुवातीला आता इथे चहा रेडी झालेला आहे तर चहा घेते। तर आता हे डोश्याचं जे पीठ तुम्ही भिजवणार आहात तर त्यामध्ये तुम्ही अनेक नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही यापासून उत्तपम बनवू शकता, त्यानंतर अप्पे बनवू शकता, त्यानंतर इडली झालं किंवा डोसा झालं किंवा इतर काही गोष्टी अजून मेदूवडा झालं, या सर्व गोष्टी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। आणि हे जे डोश्याचं पीठ आहे तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामशीर यूज करू शकता आणि संध्याकाळी देखील जे तुम्ही जेवण बनवणार आहात तर त्यामध्ये डोसा किंवा सांबर वगैरे देखील बनवू शकता आणि सोबत एन्जॉय करू शकता। तर याचप्रमाणे तुमचं नाश्त्याचं देखील काम होईल आणि संध्याकाळी जेवणाचं देखील काम होईल। तर डोसा नाही म्हटलं तरी आठवड्यातून मी 2दा तर बनवतच असते कारण रामला देखील ब्रेकफास्टमध्ये प्रचंड डोसा आवडतो, त्याला 2 टाईम 3 टाईम देखील मी कधी कधी कंटिन्यू करते कारण डोसा पाहिलं की तो हट्ट करतो खाण्यासाठी आणि त्याला आवडतं देखील, त्यामुळे मी घरच्या घरीच हे पीठ बनवत असते। मार्केटमध्ये नाही म्हटलं तरी खूप महाग भेटतं, त्यामुळे घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करा आणि मेथीदाणे थोडेसे टाकल्यामुळे जे आपलं डोश्याचं पीठ आहे ते 1 दिवसात देखील रेडी होतं आणि जास्त फर्मेंट देखील होतं। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी कशाप्रकारे डोसा बनवते किंवा काय, तर आज म्हटलं की कसं भिजू घालते हे शेअर करूयात आणि त्यानुसारच तुम्ही बनवू देखील शकता। अतिशय 100% नो फेल रेसिपी आहे, तुम्ही अगदी बनवून पाहू शकता। तर आता राम देखील उठलेला आहे तर आजच्या ब्रेकफास्टसाठी मी बनवले आहेत पोहे। तर काही नाही, सिंपल असं कांदा टोमॅटो वगैरे चिरून ते टाकलं आणि त्यानंतर पोहे बनवून घेतले, त्यामध्ये काही जास्त असं दाखवण्यासारखं नाही आणि नेहमी आपण घरात बनवत राहतो त्याचप्रमाणे। तर फ्रेश अशी कोथिंबीर नव्हती, जर फ्रेश कोथिंबीर असली तर बातच वेगळी आहे पोह्यांची। तर आता येथे थोडीशी कसुरी मेथीच ॲड केली, मी नाही म्हटलं तरी थोडंसं म्हटलं टच येईल कोथिंबीरीचा त्यामुळे, आणि रामला देखील पोहे आवडतात त्यामुळे इथे मी बनवून घेतलेला आहे।
तर आता हा झाला एक साऊथ इंडियन फूडचा प्रकार जो की तुम्ही ब्रेकफास्टमध्ये बनवू शकता। तर अजून ब्रेकफास्टमध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता, ज्याचं की प्रिपरेशन तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवा, जेणेकरून की नेक्स्ट डेला तुम्हाला खिचडी तयार होईल। संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही साबुदाणा भिजत घातला तर नेक्स्ट डेला साबुदाण्याची खिचडी किंवा खीर बनवण्यासाठी साबुदाणा रेडी होतो आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी देखील रेडी होते। पोहे बनवा, रवा बनवा किंवा इतर काही प्रकार, खूप सारे प्रकार आहेत जे की तुम्ही नाश्त्यामध्ये बनवू शकता। तर आता सकाळचं सर्व काम वगैरे आवरलं तर येथे आता दुपारची वेळ आहे, 12-12:30 वाजले असतील आणि मामा आणि मामी आलेले, सोबतच श्रावू आणि श्री देखील आलेला। तर छान रामने एन्जॉय केलं, तर सोबत दुपारी जेवण वगैरे करून मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि खूप जास्त करमतं असं कोणी आपलं जवळचं नातेवाईक वगैरे आलं घरी तर खूप जास्त टाईम स्पेंड होतो आणि खूप छान वाटतं। आणि कधी कधी आपल्याला सिटीमध्ये राहिलं की असं होतं की जास्त आपल्याला घरी जाता येत नाही किंवा कोणाशी भेटता येत नाही, त्यावेळेस आपल्याला खूप लोनली फील होतं। पण असं कोणी रिलेटिव्स वगैरे घरी आलं तर छान टाईम स्पेंड होतो, सोबत जेवण वगैरे देखील होतं आणि खूप छान वाटतं। रामने देखील एन्जॉय केलं, तर मध्ये अर्धा तास मामीने त्याला झोपवलेलं आणि त्यानंतर उठला तर खूप एन्जॉय केला त्याने मुलांसोबत आणि मुलांनी देखील खूप एन्जॉय केला। खूप छान वाटलं आणि छान टाईम स्पेंड झाला मुलांसोबत। आणि दुपारी 3 वाजता ते गेले तर थोडंसं वाईट वाटलं, त्यानंतर आम्हाला दोघांनाही करमलंच नाही। त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे तर काही बनवायचं नव्हतं, दुपारी जेवण वगैरे झालेलं आणि सोबत यांनी येताना खूप सारा खाऊ देखील आणलेला। तर ते सर्व जे पॅकेटचे फूड वगैरे आणलेलं होतं ते मी सुरुवातीला साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळ रामने आणि मी नॅप घेतला आणि त्यानंतर ॲज असं काही शूट केलंच नाही। रामला नेहमीप्रमाणे ग्राउंडवरती घेऊन गेले आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सिंपल डाळ राईसच बनवलेलं मी, कारण जास्त भूक नव्हती आणि यायला देखील लेट होणार होतं। तर म्हटलं तोपर्यंत व्हिडिओची एडिटिंग वगैरे करूयात, म्हणून एडिटिंग करण्यासाठी बसलेली आणि रामचं सोबत खेळण्याचं काम चाललेलं। तर संध्याकाळी झोपताना त्याला मी नेहमी ओडोमॉस लावते, कारण खूप सारे मच्छर येतात, कधी कधी नाही म्हटलं तर गॅलरीचा दरवाजा ओपन राहतो किंवा राम देखील कधी कधी ओपन ठेवून इकडे बेडमध्ये खेळायला येतो, त्यामुळे मी त्याला ओडोमॉस लावूनच झोपते। तर चला आता इथे नेक्स्ट डे झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे आज मी डोसा कसा बनवते हे देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि याआधी देखील दाखवलेलं आहे। तर डोशाचे देखील खूप सारे प्रकार बनवले जातात, जसे की ओनियन डोसा झालं किंवा चीज डोसा, त्यानंतर स्पंज डोसा, त्यानंतर पेपर डोसा, असे खूप सारे डोशाचे प्रकार येतात। पण आम्हाला घरात नेहमी आम्ही स्पंज डोसाच पसंत केला जातो आणि बाहेर गेलो तरी आम्ही स्पंज डोसाच खातो नेहमी, जो की लोणी वगैरे टाकून ॲड करतो। पण घरी तर आता माझ्याकडे बटर वगैरे काही मी आणत नाही, कधी जर इमर्जन्सी पावभाजी वगैरे बनवायची असेल तर ठेवते, नाही तर एनिवेज मी बाकीचं काही आणतच नाही। अशा टायमाला मी जेव्हा डोसा वगैरे बनवतो तर त्यावेळेस मी तुपाचाच यूज करते, कारण राम देखील खातो आणि मला देखील तूप वगैरे खूप जास्त आवडतं ज्यावेळेस खिरीमध्ये वगैरे आपण टाकतो, त्यामुळे मी तुपाचाच वापर करते। बटर कधी सँडविच वगैरे बनवायचं असेल तर घेऊन येते, तर असं आहे। तर नेहमीप्रमाणेच इथे सकाळचा चहा ठेवलेला आहे आणि आता खोबऱ्याची जी चटणी आपण डोशाबरोबर खातो तर ती बनवून घेते सुरुवातीला। तर इथे काही खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, त्यासोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि ते काही आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत। जर ओलं खोबरं असेल तर अतिउत्तम आहे, ओल्या खोबऱ्याची चटणी अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट होते। तर आता माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे जे सुकं खोबरं आहे त्याचेच मी पीसेस कट करून घेतले आणि त्यानंतर आता जो रामचा पॅन आहे त्यामध्ये मी आता इथे थोडीशी चणा डाळ जी आहे ती थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेईल आणि ती चटणीमध्ये ॲड करायची आहे, जेणेकरून की जी आपली चटणी आहे ती एकदम घट्ट बनणार आणि टेस्ट देखील छान येणार। तुम्ही कच्ची देखील टाकू शकता, पण जी थोडीशी फ्राय करून टाकण्यात मजा आहे ती मजा जी तुम्ही कच्ची टाकणार आहे त्यामध्ये नाही, त्यामुळे थोडीशी अगदी तेल ॲड करून फ्राय करून घ्या लो फ्लेमवरतीच आणि ती चटणीमध्ये ॲड करा। अगदी लो फ्लेमवरतीच फ्राय करा, जेणेकरून की जास्त जळून वगैरे जाणार नाही आणि थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत चटणीमध्ये आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता। आता तर कोथिंबीर वगैरे माझ्याकडे काही नव्हती, त्यामुळे मला ॲड करता नाही आली। कोथिंबीर जर असेल तर नक्की ॲड करा, जेणेकरून की जी चटणी आहे त्याला छान अशी ग्रीन कलरचा लेअर येईन आणि दिसायला देखील छान दिसते चटणी। तर तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता। जास्त स्पायसी हवी असेल तर अजून ग्रीन चिलीज ॲड करा, कमी स्पायसीसाठी कमी ॲड करा। तर मी इथे 4 ते 5च्या अप्रॉक्स ॲड केलेलं आहे, कारण तडक्यामध्ये देखील आपण एक रेड चिली ॲड करणार आहोत त्यासाठी आणि थोडीशी स्पायसी चटणीच छान लागते। जर तुम्ही भरीत वगैरे बनवणार असाल डोशासोबत सांबर वगैरे तर थोडीशी जी चटणी आहे ती तिखट बनवा, जेणेकरून की छान टेस्ट येईल। तर आता इथे जी डाळ आहे ती फ्राय करून झालेली आहे, आता थोडंसं ही जी आहे ती मी थोडं थंड होऊन देईल आणि त्यानंतर त्यामध्ये जे मी काल दही सेट करून ठेवलं होतं तर ते 2 चमचे दही मी यामध्ये ॲड करणार आहे। तर पाहू शकता तुम्ही थोडंसं अगदी ब्राऊन कलर होईल डाळीचा, तर अशा प्रकारे मी तिथे फ्राय करून घेतलं आहे। तर काल जे मी दही लावलं होतं ते कसं सेट झालेलं आहे, एकदम छान थिक असं दही तयार होतं आणि याचं श्रीखंड आम्रखंड वगैरे देखील बनवू शकता। तर मँगो सीझन आहे, तुम्ही नक्की बनवा आणि घरी बनवलेल्या दह्याची चव देखील अगदी स्वादिष्ट येते, अजिबात आंबट वगैरे लागत नाही।
तर येथे दही थोडंसं 2 चमचे ॲड केलं आणि उरलेलं दही मी फ्रीजमध्ये परत ठेवून दिलं. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून घेतलं चवीसाठी आणि त्यानंतर हे सर्व जे चटणीचं मिश्रण आहे ते मी आता मिक्सरमध्ये एकजीव करून घेईल आणि त्यानंतरच त्याचा तडका रेडी करून घेईल. चला चटणी तर झालेली आहे रेडी. तर पटकन त्याला आता तडका देऊन घेऊया. आता या छोट्याशा पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. त्यानंतर काही करी लिव्स, त्यानंतर एक ग्रीन चिली आणि त्यानंतर जिरी मोहरी. तर जिरी मोहरी थोडी तडतडल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि जी लाल मिरची आपण घेतली आहे ती ॲड केली. थोडंसं फ्राय करून घेईन आणि लगेचच गरमागरमच त्या चटणीमध्ये ॲड करून देईन आणि चटणी आपली रेडी आहे. तर अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की बनवून पहा. तर वेगवेगळ्या व्हेरिएशनने तुम्ही देखील बनवू शकता. कधी पीनट वगैरे म्हणजे आपली शेंगदाण्याची चटणी देखील बनवू शकता, ती देखील डोशासोबत छान लागते. किंवा यामध्येच थोडेसे शेंगदाणे देखील रोस्ट करून तुम्ही ॲड करू शकता, त्याने देखील छान क्रंच येतो. किंवा अनदर टाईपने देखील मी बनवत राहते जर कधी अजून प्रकारे जर बनवली, पण ही जास्त पसंत केली जाते त्यामुळे नेहमी मी ही बनवत राहते. पण दुपारी जर कधी मला वगैरे बनवायची चान्स भेटला किंवा वेळ भेटला तर मी नक्की बनवून तुमच्याबरोबर शेअर करेल. तर इथे चटणी वगैरे रेडी झालेली आहे आणि आधी जर तुम्ही पाहिलं तर रामच्या आधीच्या क्लिपमध्ये राम डोसा खात होता, तर ती क्लिप मी आधी ॲड केलेली. त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की जो फर्स्ट डोसा आहे तो मी रामला दिला पटकन, कारण त्याला खूप जास्त भूक लागलेली होती. तर चला पहा ते डोशाचं पीठ कसं फर्मंट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते स्कूप करून थोडंसं चमच्याच्या साह्याने. तर तुम्ही पाहू शकता नेक्स्ट डेलाच इतकं छान फर्मेंट झालेलं आहे आणि अजिबात डोशासाठी जे इन्व्हायरमेंट आहे ते पुण्यामध्ये नाही आहे, पण अगदी तुम्ही पाहू शकता दमट वातावरणात ठेवल्यामुळे आणि कॅसरॉलमध्ये एकदम बंद ठेवल्यामुळे असं हे फर्मंट झालेलं आहे. जर तुमच्याकडे कॅसरॉल वगैरे नसेल स्टीलचं वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्ही एकदम असा गरम कपडा वरून देखील झाकून ठेवू शकता, जेणेकरून की पटकन फर्मेंट होतं पीठ आणि संध्याकाळच्या वेळेस देखील फर्मेंट होऊन जातं हे 10-10:30च्या दरम्यान. जर सकाळी तुम्ही भिजायला ठेवलं आणि 12-1 वाजच्या दरम्यान जर तुम्ही ते सर्व वाटून घेतलं तर संध्याकाळी 10-10:30च्या दरम्यान अतिशय छान फर्मेंट होतं, जे की तुम्ही डिनरमध्ये देखील यूज करू शकता. तर आता हे फर्मेंट झालेलं जे पीठ आहे ते छान असं ढवळून एकजीव मिक्स करून घ्या, जेणेकरून की सर्व जे पीठ आहे त्याला एकसारखी कन्सिस्टन्सी येईल आणि डोसे बनवायला सोपे जाईल. तर इथे सुरुवातीला जो तवा आहे तो मी इथे ग्रीस करून घेतलेला आहे आणि अगदी तुम्हाला डोश्याच्यासाठी जो तवा लागतो त्याची देखील गरज नाही. तुम्ही घरी जो तवा यूज करता चपाती भाकरी बनवण्यासाठी त्यावरती देखील हा डोसा बनवू शकता. त्याच प्रकारचा तवा पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. तर पाहू शकता तुम्ही इथे मी सुरुवातीला सुरीला थोडासा कांदा लावून ग्रीस करून घेतलं किंवा टिश्यू पेपरच्या साह्याने देखील तुम्ही ऑइल आणि थोडंसं पाणी ॲड करून ग्रीस करून घेऊ शकता. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. आता थोडासा कांदा आणि मी इथे ग्रीस करून घेतला आणि त्यानंतर फर्स्ट जो डोसा आहे तो बनवून घेतला आणि पटकन रामला खायला दिला, कारण खूप जास्त भूक लागलेली आणि खूप जास्त क्रँकी झालेला, त्यामुळे तिथे मी कॅमेरा बंद केला, त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल. तर आता नेक्स्ट जे डोसा आहे ते देखील बनवून घेणार आहे आणि आज यांना टिफिनमध्ये देखील मी डोसाच देणार आहे. आज यांना लेट जायचं होतं त्यामुळे थोडंसं लेंदी माझं रुटीन चालू आहे आणि शूट करणं देखील, शूट करायचं नाही म्हटलं तरी खूप जास्त वेळ जातो आणि खूप जास्त मेहनत देखील आहे, कारण की खूप वेळा कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो, कारण जिथे आपण रोटेट होतो तिथे तर कॅमेरा नेणं गरजेचंच आहे. त्यामुळे स्टँडसोबतच मी कॅमेरा इकडे नाही तिकडे नाही, त्यामध्ये जास्त वेळ जातो, त्यामुळे थोडंसं शूट करायला आणि रुटीनला देखील लेट होत चालतं. तर यांना चटणी आणि डोसा आणि थोडंसं काही फ्रूट्स किंवा स्वीट वगैरे मी टिफिनमध्ये देईल आणि डोसा त्यांना आवडतो त्यामुळे जास्त काही असा प्रॉब्लेम नाही. तर 4 डोसा आणि थोडीशी चटणी वगैरे मी यांच्या टिफिनमध्ये भरली आणि आता माझ्या ब्रेकफास्टसाठी बनवून घेता येईल. जसं तुम्हाला पॅचेस हवे आहे डोश्यावरती, म्हणजे थोडेसे डार्क वगैरे पाहिजे असेल तर थोडासा जास्त सेकून घ्या, नसेल पाहिजे तर कमी याच्यात देखील तुम्ही फ्लिप करू शकता. तर थोडंसं असं गोल्डन ब्राऊनच मला आवडतो. तर पाहू शकता तुम्ही इथे मी बनवून घेतलेलं आहे आणि यांच्यासाठी आता ब्रेकफास्ट मी साईडला काढून घेते. तर एका साईडला मी चहा ठेवलेला परत आणि त्यानंतर यांचा चहा राहिलेला त्यामुळे, आणि माझा तर चहावर घेऊन झाला होता, आता फक्त मी ब्रेकफास्ट आवरून घेणार. तर यांच्यासाठी 2 डोसा थोडीशी चटणी आणि चहा देणार. तर यांचं सर्व आवरून घेतलं आणि त्यानंतर हे गेल्यानंतर येते रामला. आता मी परत दुपारच्या वेळेस देखील डोसा खाऊ घालत आहे, एवढा त्याला आवडतो. तर चला मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.